काय मागणी आहे, काय परिस्थितीवरती आणि काय मागणी आहे? बघा, नंदुरबार जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रात सर्वात कमी पाऊस नंदुरबार जिल्ह्यात पडलेला आहे, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. अजूनही 70% पेरण्या झाल्या नाहीत अशी माझी एकंदरीत परिस्थितीची माहिती आहे. काही ठिकाणी काही शेतकऱ्यांकडे पाणी होतं म्हणून त्यांनी पेरून दिलं, पण पेरलेला शेतकरी बी आज रडतोय. ही सत्यस्थिती आहे. आता शासनाचा आदेश असा आहे की दुष्काळ जाहीर करायचा असेल तरी सुद्धा ऑगस्ट पर्यंत वाट बघायची. तर ऑगस्ट 1 नंतर काय परिस्थिती राहतील मग, कारण शेवटी तुम्हाला मला दुष्काळ जाहीर करायला अधिकार नाही आहे, राज्य सरकारचे अधिकार आहे. पण राज्य सरकारचे मंत्री म्हणून पालकमंत्र्याच्याकडे मी मागणी केलेली आहे की नंदुरबार जिल्ह्याला दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर करा. दुष्काळ सदृश्य परिस्थिती आजच आहे. आता एकदम बिकट परिस्थिती होणारच आहे जर पाऊस नाही पडला तर. एवढे पापी नंदुरबार मध्ये नाही आहेत असं माझं मत आहे. पाऊस पडेलच 100%, पण तरी वेळेवर पाऊस पडला पाहिजे, तरच शेतकरी जिवंत राहील. आणि अपेक्षा करूया की शास्त्रज्ञांच्या भविष्यवाणीप्रमाणे 20 तारखेला 22 तारखेला काहीतरी पाऊस पडणार आहे. मागेही सांगितलं होतं की 100 वर्षात पाऊस नाही पडला एवढा पाऊस पडणार आहे, पण दुर्दैवानं तो इकडे तिकडे चालला गेला, आपल्याकडे पडलाच नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.